खेड येथील भोसले घाटामध्ये आज 3 मेला 2 अपघात झाले आहेत। यामध्ये पहिला अपघात कारचा असून दुसरा अपघात दुचाकीचा आहे। भोसले घाटामध्ये कारचा भीषण अपघात झालेला असून एर्टिगा कार संरक्षण भिंतीवरती आदळून हा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडलेला आहे। जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। महामार्गावरील धोकादायक वळण पुन्हा एकदा या अपघातामुळे चर्चेत आलंय। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोसले घाटातील अवघड वळणावर एर्टिगा कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली। गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट संरक्षण भिंतीवरती जाऊन आदळलं। या धडकेमध्ये कारचं मोठं नुकसान झालेलं असून अपघाताची तीव्रता लक्षात घेता या अपघातात काही जण गंभीर जखमी झालेले आहेत। घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढलं आणि त्यानंतर स्वामी नरेंद्र महाराज संस्थान भरणे नाका येथील रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोसले घाट येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समोर आली। चिपळूणहून माणगावच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीवरील चालकाचं गतिरोधकाजवळ नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। या अपघातामध्ये साईल संतोष बुदर आणि अक्षय गंगाराम बुदर दोघेही राहणार चिपळूण हे दोघे जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच भरणे नाका परिसरात तैनात असलेली रुग्णवाहिका या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात आली। खेड ट्रॅफिक पोलीस संपत गीते यांच्या मदतीनं जखमींना तातडीनं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। भोसले घाट हा अपघात प्रवण भाग म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात घडतायत। त्यामुळे या ठिकाणी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची सध्या गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।